कहाणी तुळशीची, सरस्वती शापाची। एका आख्यायिकेनुसार भगवान विष्णूला लक्ष्मी, गंगा आणि सरस्वती या 3 बायका होत्या। तिघीही नेहमी नारायणाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असत, जेणेकरून त्यांना त्याचे विशेष प्रेम मिळावे। एकदा देवी लक्ष्मी आणि माता सरस्वती यांना गंगादेवीबद्दल श्रीहरीचे अपार प्रेम पाहून हेवा वाटला। यावर लक्ष्मी काही बोलली नाही, पण सरस्वतीने या पक्षपातीपणाबद्दल भगवान विष्णूंना फटकारले। लक्ष्मीने तिला रोखण्याचा प्रयत्न केला, पण रागाच्या भरात सरस्वतीने गंगादेवीला देखील शिवीगाळ केली। या वादाला कंटाळून भगवान विष्णू काही काळासाठी वैकुंठा बाहेर गेले। नारायणाला असे बाहेर जाताना पाहून सरस्वतीने गंगेला दोष देत रागाने गंगेबरोबर भांडू लागली। तिने गंगेला नदी बनवून मानवाच्या अस्थी वाहून नेण्याचा शापही दिला। हे पाहून लक्ष्मी त्या दोघींच्या मध्ये आली। तिने दोघींनाही शांत करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे गंगा शांत झाली, पण सरस्वतीचा कोप आणखी वाढला। लक्ष्मी मध्ये आल्यामुळे तिला राग आला आणि तिने लक्ष्मीला तू सुद्धा नदी होशील व झुडूप होशील असा शाप दिला। निष्पाप लक्ष्मीला असा शाप दिला म्हणून मग गंगाही संतापली। तिने सरस्वतीला नदी बनवून मानवाची पापे वाहण्याचा शाप दिला। भगवान विष्णू परत आल्यावर त्यांना सरस्वती आणि गंगा यांच्या शापाची माहिती मिळाली। तेव्हा त्यांनी गंगा आणि सरस्वतीचा त्याग करण्याचा निर्णय घेतला। त्यांनी भगवान विष्णूंची क्षमा मागितली। तेव्हा श्री हरी म्हणाले, ही मानवाची पापे धुण्यासाठी गंगा पृथ्वीवर अवतरेल। याशिवाय ती अंशतः त्याच्या चरणी परात्पर ब्रह्मदेवाच्या कमळात आणि महादेवाच्या केसांच्या कुलपांमध्ये राहील। सरस्वतीही त्यांच्यासोबत अंशरूपातही त्यांच्यासोबत राहील व मानवाची पापे धुण्यासाठी पृथ्वीवर नदी बनून राहील आणि वैकुंठामध्ये केवळ लक्ष्मीच पूर्णपणे पत्नी म्हणून निवास करेल। तरी सुद्धा शापवाणी असत्य ठरणार नाही, त्यामुळे लक्ष्मीला सुद्धा झुडूप, तुळस व पद्मा नदी व्हावी लागेल, पण त्यावेळीही मी तिच्याबरोबर असेल। तिचा व माझा विवाह दरवर्षी केला जाईल। तेव्हापासून लक्ष्मी तुळस रूपाने पृथ्वीवर अवतरली। गंगा आणि सरस्वती एकमेकांच्या शापामुळे पृथ्वीवर नद्या म्हणून वाहत आहेत असे म्हणतात।